कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कुडाळ तहसीलदार कार्यालयात असलेल्या शासकीय मैदानातील अस्वच्छतेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, काचा आणि कचऱ्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती। या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतने तातडीने दखल घेत मैदानाची स्वच्छता मोहीम राबवली आहे। काही दिवसांपूर्वी उभाठा सेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी या मैदानातील दारूच्या बाटल्यांचा खच आणि अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काचा आणि मद्याच्या बाटल्या विखुरलेल्या असल्याने नागरिकांसह लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता। मैदान स्वच्छ करण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती। या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाला तातडीने सूचना देण्यात आल्या। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मैदान परिसरातील दारूच्या बाटल्या, काचा आणि इतर कचरा हटवत संपूर्ण परिसर स्वच्छ केला। याबाबत माहिती देताना गटनेते विलास कुडाळकर यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्येची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं। दरम्यान स्वच्छतेनंतर मैदान पुन्हा नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ बनले असून या कारवाईचे परिसरातून स्वागत करण्यात येत आहे। कुडाळ नगर पंचायतीचे उभाटाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या शासकीय मैदानामध्ये दारूंच्या बाटल्यांचा खच असल्याचे निदर्शनास आणून दिले होते। हे जरी खरे असले तरी मुळात हा प्रभाग मंदार शिरसाट यांचा आहे। अशा प्रकारचे अवैध दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित जबाबदारी होती। तसेच या भागामध्ये ज्या दारूंच्या बाटल्या पडलेल्या आहेत किंवा खच आहे तो परिसर स्वच्छ करून घेण्याची जबाबदारी त्यांचीच होती। कारण ते जबाबदारी तर त्या जबाबदारीला अनुसरून त्यांनी ते काम केलं पाहिजे होतं। आता राहिला विषय स्वच्छता मोहीम। ते आता स्वच्छता मोहीम राजकीय स्टंट आहे। त्यांनी आपल्याच प्रभागात किती अस्वच्छता आहे आणि आपल्या प्रभागात अशा प्रकारचे अवैध दारू पिणाऱ्यांची संख्या किती आहे हे त्यांनी लोकांसमोर आणून दिले आहे।